आणि आता अन्य काही घडामोडी बातमी येते मुंबई महापालिकेसंदर्भातली। मुंबई महापालिका कुणाची याचा कौल युतीला दिल्यानंतर 15 दिवस झाले आहेत, अद्यापही महापौर कोण कुणाचा याबद्दल निर्णय झालेला नाही। त्यातच भाजप आणि शिवसेना एकत्र गटनोंदणी करतील अशी माहिती मिळते। सोमवारी शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक मुंबई महापालिकेत जमतील, त्यानंतर मुंबई महापालिकेतून कोकण भवनला एकत्र गटनोंदणीसाठी नगरसेवक जातील असंही समजतंय। तर महापालिका निवडणुकांनंतर मीरा भाईंदर शहरातल्या राजकारणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे। मराठी महापौर या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आलाय। गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन होईल असा ठाम इशारा देण्यात आलेला। मात्र कालच्या घडामोडींमुळे भाजपने हा इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट होतंय। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानं किंबहुना मीरा भाईंदर महापालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे। तर उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलं। या निर्णयामुळे मराठी समाजात तीव्र असंतोषाची लाट आहे। येथे 3 फेब्रुवारीला उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिलेला आहे। या आंदोलनामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेनाही सहभागी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आमची भूमिका स्पष्ट आहे, याला आम्ही विरोध करणार। 3 तारखेला असं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार। त्यामुळे मराठीसाठी हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या। आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे, पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे, महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपले मराठी म्हणून टिकली पाहिजेत तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल। वसई विरार महापालिकेच्या महापौर निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होऊ शकतो तशी शक्यता आहे। भाजपच्या तब्बल 23 नगरसेवकांच्या उमेदवारी अर्जातल्या शपथपत्रांवर सह्याच नाहीयेत, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी वसई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। संबंधित उमेदवारी अर्ज अवैध आणि घटनाबाह्य ठरवून निवडून आलेल्या 23 नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे। 13 जानेवारीला मी स्वतः राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि हे नामनिर्देशन पत्र कसे अवैध आहेत हे निदर्शनास आणून दिलं, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद किंवा त्यांच्याकडून कोणतीही कारवाई केली नाही आणि म्हणून मला नाईलाजास्तव न्यायालयात याचिका दाखल करावी लागली। मागे 2018चा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे आणि अशाच प्रकरणामध्ये त्यांनी जे उमेदवार होते त्यांना डिस्क्वालिफाईड म्हणजे बाद केलेलं होतं म्हटलंच। पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड झाली आहे। भाजपचा गटनेता सभागृह नेता असणार आहे, त्यामुळे शितोळे सभागृह नेते असतील। पिंपरी चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे। भाजपचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले आहेत, तर प्रशांत शितोळे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते। प्रभाग 32 सांगवी गावठाणमधनं ते 3 वेळा निवडून आले होते। त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदही भूषवलंय। महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला होता। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 32 सांगवी गावठाणमधून ते भाजपकडून निवडून आले। त्यांची ही 4थी टर्म आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे। संभाजीनगरच्या बजाजनगर इथे मंत्री अतुल सावेंनी शिवसेनेवर टीका केली आहे। शिवसेनेने सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र नंतर ऐनवेळी जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट देत आमच्याशी दगाबाजी केली असा आरोप